एक दिवस सगळं मनोधैर्य एकवटून त्यांनी त्या गणिकेवर आपलं मन जडल्याची कबुली आपल्या पत्नीला दिली. पण पत्नीला त्याचं काहीच आश्चर्य वाटलं नाही. उलट ती पत्नी त्याला म्हणाली की जर तुमचं मन तिच्यावर जडलं असेल तर मी तुम्हाला स्वतः तिच्याकडे घेऊन जाईन. कारण ती सवया होती, आपल्या पतीवरती निष्ठेनं प्रेम करणारी होती. सत्य हे कटू असतं, पण सत्य सांगणं हे जास्त कठीण असतं. आणि हे कठीण ज्याला साध्य करता येतं त्या पुरुषाचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या घरातल्या आपल्या गृहलक्ष्मीला विश्वासात घ्या. तिला सगळं खरं खरं ते सांगा. काही आडपडदा मनात ठेवू नका. मग घराघरातून नंदनवन फुलल्याशिवाय राहणार नाही. सत्यजित, काय झालं रे? कीर्तन संपलं आणि तू असा हरवल्यासारखा का बसलायस? मला आत्ताच्या आत्ता मंजिरीशी बोलायचंय प्रियंका. तिला सगळं सांगून टाकायचंय. हे पापाचं ओझं आता मला नाही सहन होत. जी माझ्यावर जीवापाड प्रेम करते, मला देव मानते, तिची मी आणखीन फसवणूक नाही करू शकत. काय बोलतोय? शुद्धीवर आहेस का? आता शुद्धीवर आलोय. मला खूप त्रास होतोय प्रियंका. मला नाही सहन होत आहे. आणि तुला काय वाटतंय? हे सगळं सांगितल्यामुळे त्रास कमी होईल? माझ्या मनावरचा ताण कमी होईल. वहिनींचा विचार केलास? होणाऱ्या परिणामांचा विचार केलास? चांगल्या मनानं एखादी गोष्ट केली की त्यातून काहीच वाईट निष्पन्न होत नाही. माझा देवावर विश्वास आहे आणि देवापेक्षा जास्त माझा माझ्या आणि मंजिरीच्या प्रेमावर विश्वास आहे. मी बघून येते. आले घ्या. अरे काय सबकुच मुधोळकर. सीडी मिळाली ना? मग लावा. उशीर झाला तर आजीच्या हातचा प्रसाद खावा लागेल. आता सुरू करूया. अरे हो, पण कधी? हा, 9चा शो होता, आता 9:30 झाले. बरं उशीर होणार असेल तर आमच्या तिकिटाचे पैसे तरी परत द्या आम्हाला प्लीज. काय बरोबर ना? वय वय बरोबर आहे ना. तर पैसे दे आमचे. नाही नाही, का नाही सुरू होणार? आता सुरू होणार. चला ना. चला. हा चल सुरू कर आता. इथं बस. हा शाबास. आता काय चाललंय? चालू कर की. हे आहे चॅलेंज. मला एकदम चॅलेंज पाहिजे बघा. मला ना माझ्या प्रियाचं लगीन अगदी मन भरून पाहिजे. हे बहिणी, या लग्नाच्या शिडीत माझी हेअरस्टाईल पण दिसणार ना? हे गौऱ्या कर की सुरू. कशी वाटली रूम? ठीक आहे. ठीक आहे. मस्त आहे. सत्यजित, तुला माहितीये, तू माझ्या बरोबर असल्यावर मला कुठलीही जागा मस्तच वाटते.
एवढा लांबचा प्रवास करून दमला अशी. माझ्या हातून एक अशी चूक झाली आहे जिच्यामुळे सत्यजित दादा आणि मंजुरी वहिनींचा संसार एका क्षणात मोडू शकतो. भाऊजी, तुम्ही टीव्ही का बंद केला? वहिनी ती लग्नाची ते समजतंय मला सीडी बघायची आहे. तुम्ही टीव्ही ऑन करा. कोणीतरी माझी भंकस केलीये. मी सीडी घेऊन येतो लग्नाची. तुम्हाला कळत नाहीये का मी काय म्हणतेय ते? हा, अगं मंजिरी, नाही म्हणजे तू नंतर बघ की. भाऊजी, तुम्ही टीव्ही ऑन करणार आहात की नाही? तुम्हाला जमणार नसेल तर माझ्याकडे रिमोट द्या, मी टीव्ही ऑन करते. नाही मंजिरी, नाही म्हणजे त्यासाठी काही अर्थ नाही अगं. नाही आहे. ज्या अर्थी तुम्ही सगळे इतके आडेवेडे घेताय ना, त्या अर्थी त्या सीडी मध्ये नक्कीच काहीतरी आहे. आता मी जे काही बघितलं ते सगळं खरं आहे नाही? नाही अगं, म्हणजे तसं काही नाहीये. तुम्ही समजे गप्प बसा आता. गौऱ्या शिडी लाव. गौऱ्या शिडी लाव. काय हवंय काय? काय नाही, आय वॉज जस्ट हेल्पिंग यू. आता आपल्याकडे खूप वेळ आहे. चल फिरून येऊया. फिरून येऊया. तुला सगळं सांगायला पाहिजे का? स्वतःहून काहीच समजत नाही ना. फक्त एकदा माझ्या डोळ्यात बघ, तुला सगळं कळेल. आपण सगळ्यांपासून एवढ्या लांब एकमेकांपासून दूर राहायला आलोय का? सत्यजित, मी तुला नियतीकडून मागून घेतलं उद्यापर्यंत. एवढाच वेळ आता आपल्याकडे, पण उद्यापर्यंत तू माझाच, फक्त माझा. आणि तो काय असा लांब राहिला? नको. नको म्हणजे? तुला काय म्हणायचंय? हे बघ प्रिया, मी
प्लीज तुम्हाला समजून घे प्लीज. मी सध्या स्वतःवर काही मर्यादा घालून घेतल्यात आणि त्या मला क्रॉस करायच्या नाहीयेत, म्हणून नको. आपलं रिलेशनशिप म्हणतोस ना तू? कुठलं रिलेशनशिप? मी भीक मागितल्यासारखी गुडघे टेकून तुझ्यासमोर प्रेमाची भीक मागायची आणि तू मात्र काही ना काहीतरी कारण देऊन सतत मला टाळत राहायचं. हे कोणतं रिलेशनशिप आहे? प्रिया प्लीज. मग मला सांग, तू माझ्या प्रेमाला का नाकारतोयस? मला एकदाच काय ते पटेल असं कारण दे, म्हणजे मग मी हा हट्टच सोडून देईन ना. नाहीये ना उत्तर तुझ्याकडे? मी देते तुला उत्तर. तुझी बायको प्रेग्नंट असताना दुसऱ्या कुठल्याही मुलीसोबत संबंध ठेवायचं गिल्ट तुला तुझ्या डोक्यावर घ्यायचं नाहीये. प्रिया आता बास. नाही, तुला ऐकावं लागेल. दरवेळी फक्त खेळत राहिलास माझ्याशी. कधी तुझी गरज, कधी सूड म्हणून, कधी दया म्हणून, तर कधी काळाची चैन म्हणून. म्हणजे रे वहिने, म्हणजे गौऱ्या तू तरी सांग ना तिला. गौऱ्या, अरे काहीतरी सांग तिला. वहिनी, वहिनी दार उघडा. हे बघ, तुला जे काही सांगायचंय ते जरा स्पष्टपणे सांग, ठीक आहे? बोल. सांगते. म्हणजे कसं सांगू मला कळत नाहीये. माझ्याच्याने तर बोलवत पण नाहीये, पण तुम्हाला मन घट्ट करून ऐकावं लागेल. नक्की काय ऐकायचंय मी, कळेल का मला? ती प्रिया, ती तुमच्या वाईटावर टपली आहे वहिनी. तिला तुमचं चांगलं झालेलं कधीच बघवणार नाही. अहो एवढंच काय, त्यांनी सत्याची दादा नाही आपल्या जाळ्यात होती. कशी दिसते ही साडी? कुठे बाहेर चाललीस का? हो अगं, सत्यजितच्या ऑफिसमध्ये चालली. अच्छा, छान आहे साडी. मंजिरी, त्याचं काय झालं, त्यांनीच मला स्वतःहून फोन करून बोलवलं. माहिती नाही आता का बोलवलंय. पण मी गेले तर चालेल ना तुला? अगं जा ना, त्यात मला काय विचारायचं? नाही, आणि मला एकटीलाच बोलवलं. तुला वाईट नाही ना वाटलं? प्रिया, अगं मला काय वाईट वाटणार आहे त्यात? मी स्वतःहून नाही सांगितलं त्याला काही, त्यानेच बोलवून घेतलं. बघ ना, त्याचा फोन आला आणि तुला तर माहितीये, सत्यजितनी बोलवलंय म्हटल्यावर जायलाच हवं नाही का? लवकर जा. इथे बोलत बसलीस आणि उशीर झाला तर चिडचिड करतील ते. एक विचारायचं होतं. विचार ना. तुम्ही नेमकं काय गिफ्ट देणार आहात प्रियाला? अहो सांगा ना, तुम्ही काय गिफ्ट देणार आहात प्रियाला? मी सांगते मंजिरी. तो सांगणार नाही कदाचित, पण मी काय गिफ्ट मागितलं हे तुला कळणं खूप गरजेचं आहे. हो ना सत्यजित?
बघा तुम्ही उगाच माझी काळजी नका करत जाऊ. हे बघ, मी खूप काळजी करतोय का कमी काळजी करतोय ती उगाच आहे का मनापासून आहे हे माझं मला ठरवू दे, कळलं? मंजिरी, खा अजून मिरच्या. तोंड उघड, तर पाणी घे. कुठल्या आठवणीत हरवली आहेत? यांच्या आणि माझ्या आठवणी. म्हणजे आम्ही एकत्र घालवलेल्या सगळ्या क्षणांच्या आठवणी. चांगल्या का वाईट? हं? प्रिया, मी चांगल्याच आठवणी जपून ठेवल्यात माझ्याजवळ. कमाल आहे तुझी. म्हणजे तुमच्यामध्ये इतकं काही घडून गेलंय, तो तुझ्याशी असा वागत आलाय, तरी सुद्धा तुला फक्त चांगल्याच आठवणी जपाव्याशा वाटतात, जपता येतात. कौतुक करायला पाहिजे तुझं. प्रिया, मला जे काही मिळालं त्यात मी खरंच खूप सुखी आहे. आणि या वाईट आठवणी मनात ठेवून करायचं तरी काय? मनावरचं ओझं वाढेल त्याने फक्त, दुसरं काही नाही होणार. त्यापेक्षा आहे ती परिस्थिती मान्य करायची, चांगलं जे काही येत ते लक्षात ठेवायचं, बस पुढे पुढे चालत राहायचं. याने आपल्या वाटचालीला बळ मिळतं, दुसरं काही नाही. आणि मंजिरी, जर पदरात काही चांगलं पडलंच नसेल तर? कसं आहे ना प्रिया, आपल्याला जे काही हवं असतं ते दरवेळी आपल्याला मिळेलच असं काही नाही. मग अशा वेळी ही त्या परमेश्वराची इच्छा आहे असं मानून शांत राहायचं, तक्रार नाही करायची. बस आपल्याकडे जे काही आहे त्यात सुख मानून आयुष्य भरभरून जगावं असं मला वाटतं. आता काय बोलायचंय तुम्हाला? मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाहीये. जे काय ऐकायचं होतं, बघायचं होतं ना, तर स्पष्टपणे बघितलंय मी बाहेर. तुम्हाला या सगळ्याची आधीपासून कल्पना होती ना? बोला ना, काहीतरी विचारतेय मी तुम्हाला. कल्पना होती ना? आता का गप्प बसला? तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी फसवणूक केली, सगळ्यांनी मिळून मला अंधारात ठेवली. मंजिरी काय? मंजिरी मूर्ख आहे, बावळट आहे, तिला कधी कळणारच नाही. हाच समज होता तुम्हा सगळ्यांचा. पण आता असं काही गैरसमज तर आजपर्यंत होता माझा, पण आज सगळे समज, सगळे भ्रम दूर झालेत माझे. प्लीज तुम्ही इथून जा ना आई, प्लीज इथून जा. मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही. उगाच माझ्या तोंडून काही वाईट निघेल त्यापेक्षा तुम्ही इथून गेलेलं जास्त बरं.
प्लीज आई तू जा ना.